जितेंद्र आव्हाडांचं व्हॉट्सअप चॅट लीक. अजित पवार गटातील महिला नेत्याने केले स्क्रीनशॉट शेअर. सरपंच संतोष यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत तुम्ही न्याय देण्यासाठी आला होता असा सवाल उपस्थित केलेला आहे. रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या व्हॉट्सअपवरचे चॅट शेअर करत ठोंबरेंनी आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहेत. आव्हाड यांनी आंदोलनासाठी पैसे देऊन बोलवल्याचे ठोंबरे यांनी आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मी उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज, मी तुझी पहिली भेट घेईन, नंतर मोर्चाकडे जाईन. मुंड्याविरोधात आणि वाल्याविरोधात जे काही असेल ते सगळं गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळपासून, मी प्रयत्न करतोय. मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते. उद्या मुंडेला घोडा लावू, कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू. हाच स्क्रीनशॉट मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री दोन्ही साहेबांना आणि महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे. ठोंबरे पाटलांनी तुमच्या विरोधात तुमच्या संदर्भात एक ट्विट केलेलं होतं. त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं. रुपाली ताई या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या. त्या सेशन कोर्टात वकिली करतात, हायकोर्टात वकिली करतात. एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली ताई एवढी मोठी चूक कशी काय करत हेच समजत नाही मला. एक तर माझा डीपी काय आहे त्यांनी बघायला होता. माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर. आंबेडकर फॅशन नाही फ्युजन है, तो डीपी आहे माझा. दुसरी गोष्ट, असा चॅट कोणी बांगर कुठे असं हे आणि मी एकत्र होतो सकाळपासून. माझं 3:07 भाषण संपलंय आणि 3:26 या चॅट आलाय. म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले, अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी. आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही, आम्हाला काही हे नाही करायचं. अख्खी टीम कामाला लागते. त्या टीमच्या मेंबर झाल्या हो. वाईट याचं वाटतं. इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात, एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात. तेव्हा होणार काही नाही, आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही. पण आम्ही सत्य परेशान होऊ शकतो, पराजित नाही. आम्ही केस नोंदवली. आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं. एकतर मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.